नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या संविधानाच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण संसद चॅप्टर मधला खूप महत्त्वाचा जो सब टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. खरं तर हा खूप चर्चेचा विषय. सध्या आपण जर बघितलं तर केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, अशा बऱ्याच लेव्हलला आपल्याला पक्षांतर होताना दिसतं. इव्हन बऱ्याच प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थात सुद्धा आता पक्षांतराचा प्रकार जो आहे तो फार वाढलेला आहे. त्यामुळे घटनेमध्ये पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात काय नेमक्या तरतुदी आहेत ते करणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण घटनेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि नेमकं पक्षांतर म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. घटनेत पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आपल्याला घटनेत 102 कलम आणि जी केंद्र सरकार किंवा संसदेच्या खासदारांना लागू होते आणि 191 कलम जी राज्यातील आमदारांना लागू होते, अशा प्रकारे 2 कलम जे ते आपल्याला दिसतील. आता नेमकं पक्षांतर म्हणजे काय? तर पक्षांतराचा अर्थ असा आहे की कोणताही जो सदस्य असेल, कोणताही आमदार किंवा खासदार असेल, कोणताही सदस्य असेल, तो जर आपल्या पक्षात राहत नसेल, आपला पक्ष सोडत असेल किंवा आपल्या पक्षाच्या विचारसरणीला धरून किंवा आपल्या पक्षाच्या आदेशाला धरून तो कोणतीही कृती करत नसेल किंबहुना त्याच्या विरोधात कृती करत असेल तर अशा प्रकाराला आपण पक्षांतर असं म्हणतो. म्हणजेच फक्त तो पक्ष सोडून जाणं एवढंच पक्षांतरात येत नाही, तर कोणताही जर सदस्य आपल्या पक्षाच्या विरोधी कारवाई करतोय, आपल्या पक्षाच्या विचारसरणीच्या विरुद्ध कृती करतोय किंवा आदेशाचं पालन करत नाहीये, तरी पण त्याला पक्षांतर आपण म्हणत असतो. खरं तर कुठल्याही लोकशाहीमध्ये पक्ष हा सर्वात महत्वाचा आहे. आणि खरं तर अप्रत्यक्ष लोकशाही जो आपण म्हणतो, तर अप्रत्यक्ष लोकशाहीचा खरा आधारस्तंभ हा राजकीय पक्ष आहे. परंतु 1960 आणि 70च्या दशकामध्ये खूप जास्त प्रमाणात पक्षांतराचं प्रमाण जे ते वाढलं आणि त्यामुळं पक्षांची जी अंतर्गत स्थिरता आहे ती धोक्यात आली. आणि त्यानंतर मग राजकीय पक्ष जर धोक्यात आली असेल, त्यांची स्थिरता जर धोक्यात आली असेल, तर अप्रत्यक्ष लोकशाहीला फार मोठा तो एक प्रकारचा धोका असू शकतो. आणि म्हणूनच मग राजीव गांधी सरकारने 52वी घटना दुरुस्ती करून 1985 साली घटनेत बदल करण्याचं ठरवलं. आणि त्यानुसार या 52व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 1985 मध्ये कलम 102 म्हणजेच केंद्रासंदर्भात, कलम 191 राज्यासंदर्भात काही बदल करून आपण घटनेत एक नवीन परिशिष्ट ऍड केलं, ते म्हणजे घटनेचं 10वं परिशिष्ट. आणि या 10व्या परिशिष्टाअंतर्गत पक्षांतर बंदी ठरवण्यात आली. पक्षांतर जर कोणत्याही सदस्याने केलं तर त्याला अपात्र ठरवण्याची जी तरतूद आहे ती आपण 102 आणि 191 कलमात केली. आता खरं तर ह्या पक्षांतरामध्ये कोणकोणते ग्राउंड्स आहेत, कोणकोणते आधारे आपण पक्षांतर म्हणू शकतो आणि कोणत्या आधारे पक्षांतराच्या कारणावरून आपण त्या सदस्याला अपात्र करू शकतो. तर घटनेत 4 आधार जे नमूद करण्यात आले. यातील 2 आधार हे कोणत्याही पक्षाच्या सदस्याकरता लागू आहेत. एक जो आधार आहे तो नामनिर्देशित सदस्याकरता लागू आहे आणि चौथा जो आधार आहे तो हा अपक्ष उमेदवाराकरता किंवा सदस्याकरता लागू आहे. यातले आपण 4ही आधाराचे सविस्तर जे त्याचं माहिती आहे ते आपण घेऊया. सगळ्यात पहिलं जे ते म्हणजे की जर कोणत्याही पक्षाचा सदस्य हा निवडून आल्यानंतर जर त्याने आपला पक्ष सोडून, स्वेच्छेने आपला पक्ष सोडून इतर कोणताही पक्ष जर जॉईन केला तर तो अपात्र होणार. याला आपण पक्षांतर म्हणणार आणि तो पक्षांतरांतर्गत अपात्र होणार. याचं महत्व, याचं कारण असं आहे की निवडून येण्याच्या अगोदर तो पक्ष पूर्ण मेहनत करत असतो, प्रचार करतो, इव्हन निधी सुद्धा पुरवत असतो आणि अशातून तो पक्ष, तो व्यक्ती जो आहे, जो सदस्य असतो, तो त्या पक्षातर्फे निवडून येत असतो. बऱ्याच वेळेस मतदार जे ते एखादा सदस्य पर्टिक्युलर एखाद्या पक्षाचा आहे, एखाद्या विचारसरणीचा आहे, ती विचारसरणी किंवा त्या पक्षाचं धोरण आपल्याला आवडतं म्हणून आपण त्या व्यक्तीला किंवा सदस्याला निवडून देत असतो. म्हणजे जेव्हा तो व्यक्ती किंवा सदस्य निवडून येतो, जेव्हा तो सदस्य होतो, मे बी संसदचा सदस्य असेल किंवा राज्याच्या कायदेमंडळ सदस्य असेल, तो पक्षाची आयडेंटिटीच्या आधारे बऱ्याच वेळेस निवडून येत असतो. आणि अशा परिस्थितीत जर तो निवडून आल्यानंतर आपला पक्ष सोडत असेल तर फक्त नैतिक दृष्ट्याच नाही तर आता संविधानिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या हे एक चुकीचं कृत्य समजलं जातं, बेकायदेशीर कृत्य समजलं जातं आणि तो सदस्य हा अपात्र ठरू शकतो, त्याला पदावरून काढण्यात येऊ शकतो. आता दुसरा जो आधार आहे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत तो कोणता आहे? तर जर कोणत्याही पक्षाच्या सदस्याने आपल्या पक्षाच्या आदेशाच्या विपरीत
आपल्या पक्षाने दिलेल्या आदेशाच्या उल्लंघन करीत वेगळं मतदान केलं किंवा तो मतदान करण्यासाठी पक्षाने सांगून सुद्धा संसदेत किंवा सभागृहात हजर नसला, विधिमंडळात हजर नसला, तरी तो पक्षांतर समजला जातो. कारण आपला कोणताही पक्ष हा संसदेत किंवा कोणत्याही सभागृहात आपली भूमिका मांडत असतो आणि त्याची अपेक्षा अशी असते की आपल्या सदस्यांनी सुद्धा ती जी भूमिका आहे ती त्या सभागृहात मांडली पाहिजे. परंतु आपल्या पक्षाचं जे आदेश आहे त्याचं उल्लंघन करून जर तो सदस्य वेगळ्या प्रकारचं जर कुठलंही कृत्य करत असेल, मतदान करत असेल, तर तो सुद्धा आपण त्याला पक्षांतर म्हणू शकतो आणि अशा प्रकारच्या सदस्याला हे पदावरून काढल्या जाऊ शकतं. हा सुद्धा अपात्र ठरवण्यासाठीचा एक आधार आहे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत. आता तिसरा आधार जो आहे तो मात्र नामनिर्देशित सदस्याला लागू होतो. आपल्याला माहित असेल की संसदेत लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, यातले काही सदस्य जे ते नामनिर्देशित असतात. पर्टिक्युलरली 2 जे अँग्लो इंडियन आहेत ते लोकसभेमध्ये आणि 12 सदस्य राज्यसभेमध्ये. आता हे नामनिर्देशित सदस्य जेव्हा नामनिर्देशित होत असतात तेव्हा ते कोणत्याही पक्षाचे नसतात. परंतु मात्र नंतर जेव्हा ते सदस्य स्वीकारतात तेव्हा जर त्यांना कोणत्याही पक्षाची विचारसरणी आवडत असेल, कोणत्याही पक्षाची ध्येय धोरणं आवडत असतील, तर त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे की तो सदस्य झाल्यापासून, त्याची नियुक्ती झाल्यापासून 6 महिन्याच्या आत त्याने कोणताही पक्ष जॉईन त्याला करता येतो. परंतु जर तो 6 महिन्याच्या नंतर जर कोणताही पक्ष जॉईन करत असेल तर मात्र तो अपात्र होणार. म्हणजेच नामनिर्देशित सदस्य जर त्याने नामनिर्देशित झाल्यानंतर, नियुक्त झाल्यानंतर जर 6 महिन्याच्या नंतर त्याने कोणताही पक्ष जॉईन केला तर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत तो अपात्र ठरू शकतो. हा तिसरा आधार. चौथा आणि शेवटचा आधार हा अपक्षांना लागू होतो. जेव्हा कोणताही अपक्ष निवडून येतो याचा अर्थच असा आहे तिथल्या मतदारसंघातील जे काही नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांनी बहुमताने असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला कोणत्याही पक्ष सदस्य नकोय, आम्हाला अपक्ष जो कोणत्याही वेगळ्या विचारसरणीचा आहे किंवा जो कोणत्याही पक्षाचा नाहीये असा सदस्य हवा आहे. आणि तो सदस्य जेव्हा निवडून येतो तेव्हा तो काही स्वतःच्या फायद्यासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी आपला पक्ष, कोणता तरी पक्ष जॉईन करतो, अपक्ष म्हणून राहत नाही. जेव्हा अशा प्रकारे कोणताही अपक्ष उमेदवार जेव्हा निवडून आल्यानंतर कोणताही पक्ष जॉईन करतो तेव्हा तो सुद्धा पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरू शकतो. मित्रांनो, आता आपण 4 आधार बघितले, ज्या 4 आधारे सदस्य हा अपात्र ठरू शकतो. तर नेमकं घटनेत याची प्रक्रिया कशी दिलेली आहे? सो 10व्या परिशिष्टाअंतर्गत आता नेमकं अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे कोणाला? सो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत 10व्या परिशिष्टाअंतर्गत कुठल्याही सदस्याला अपात्र ठरवण्याचा अंतिम अधिकार हा त्या सभागृहाचा अध्यक्षांचा असतो. म्हणजे लोकसभेत सभापतींचा आणि राज्यसभेत माननीय अध्यक्षांचा तो अधिकार असतो की तो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कोणत्याही सदस्याला अपात्र ठरवू शकतात. आणि त्यासाठी प्रक्रिया काय? तर प्रत्येक राजकीय पक्षामध्ये एक नियुक्त केला असतो, एक व्यक्ती नियुक्त केला असतो, एक ऑफिस असते, कार्यालय असतं, ते म्हणजे व्हिपचं ऑफिसला आपण म्हणतो. तर हा व्हिप जो असतो तो त्या पक्षाचे सदस्य जे त्या पक्षाचे संपूर्ण आदेशाचं पालन करतोय का, आपल्या पक्षाच्या विचारसरनुसार वागतोय का, आपल्या पक्षाच्या विरुद्ध कारवाई करतोय का, यावर तो लक्ष ठेवत असतो. आणि अशा प्रकारे जर कोणताही सदस्य मी सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारच्या कुठल्याही याचं तो उल्लंघन करत असेल तर व्हिप जो आहे तो त्या सभागृहाच्या अध्यक्षांकडे, सभापतीकडे तक्रार करू शकतो की हा जो सदस्य आहे त्याने स्वेच्छेने दुसरा पक्ष सोडलाय, आमचा पक्ष दुसरा पक्ष जॉईन केलाय किंवा त्याने आमच्या आदेशाचं पालन न करता विरुद्ध मतदान केलेलं आहे, तेव्हा त्या आधारे त्याला सभागृहाचे सभापती जे असतील ते पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरू शकतात. आता याला काही अपवाद आहेत का? तर हो, 10व्या परिशिष्टाअंतर्गत काही अपवाद पण ठेवण्यात आले. जसं जर कुठल्याही सभागृहाचा जो सभापती असेल, जसं उदाहरणार्थ लोकसभेत सभापती असतील, तर त्यांनी जर सभापती पद मिळाल्यानंतर जर आपला पक्ष सोडला असेल, स्वेच्छेने सोडला असेल, तरी पण पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होत नाही. म्हणजेच त्यांना ते अपात्र होत नाहीत, म्हणजे ते राजीनामा देऊ शकतात. हा पहिला अपवाद आहे. आणि खरं तर सभापतीने अशा प्रकारे राजीनामा देणं हे खरं तर चांगली गोष्ट आहे, कारण सभापती हा कोणत्याही पक्षाचा नसतो, त्यांनी न्यूट्रल जे ते डिसिजन घ्यायचे असतात. त्यामुळं तो एक अपवाद आहे. दुसरा जो एक अपवाद आहे तो म्हणजे आपण त्याला म्हणतो की पार्टीत फूट पडली.
जर पार्टीत फूट पडली असेल आणि एखाद्या पक्षातून 2/3 पेक्षा जास्त सदस्य जर बाहेर पडले असेल तर त्यांनी पक्ष सोडला असेल, स्वेच्छेने पक्ष सोडला असेल, तरी पण ते अपात्र होत नाहीत. म्हणजे जर 2/3 पेक्षा कमी सदस्य जर पक्ष सोडत असेल स्वेच्छेने तरच ते अपात्र होतील. 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य जर आपला पक्ष सोडताय, स्वेच्छेने सोडताय, तर पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होणार नाही. सो हे 2 महत्वाचे अपवाद जे त्या पक्षांतर बंदी कायद्याला आहेत. यासोबतच अशी कोणतीही कृती जी त्या सदस्याने सभागृहाच्या बाहेर केली असेल तर पक्षांतर बंदी कायदा हा फक्त सभागृहाच्या आत लागू होतो. सभागृहाच्या बाहेर, जसं उदाहरणार्थ राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रपती निवडणूक, कोणत्या उमेदवाराला मतदान करायचंय हा तो सदस्य स्वतः विचार करू शकतो. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षांतर बंदी कायदा किंवा हा जो आहे तो राष्ट्रपतीची निवडणूक असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असेल तो लागू होत नाही. तर मित्रांनो, हा खूप चर्चेचा विषय, खूप जास्त महत्वाचा आहे. खरं तर ह्या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आपण जर बघितलं तर एक स्थिरता जी आहे ती कोणत्याही प्रातिनिधिक लोकशाहीला, अप्रत्यक्ष लोकशाहीला मिळत असते. त्यामुळे भारतात काही अंशिका होईना पक्षांतर थांबलेलं आहे किंवा पक्षांतर होणं कमी झालेलं आहे आपण असं म्हणू शकतो. त्याचे पण बरेच टीकात्मक सुद्धा याचं परीक्षा आपण करू शकतो की सर्वोच्च न्यायालयाचं असंही म्हणणं होतं एका खटल्यामध्ये की जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्यामुळं असं मानलं जातं की घटनेच्या 19 कलमात सुद्धा उल्लंघन होतं. कारण 19 कलमांतर्गत प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, भाषण स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. जेव्हा कोणताही सदस्य हा कोणताही निर्णय घेत असतो किंवा आपल्या मनाप्रमाणे मतदान करत असतो तेव्हा त्याच्या कलम 19चा काय म्हणून आपण त्याचा अधिकार असतो, कलम 19 त्याचा अधिकार असतो. परंतु पक्षांतर बंदी कायद्यामुळं तो कलम 19 अंतर्गत त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असून सुद्धा तो आपला मताचा प्रयोग जो आहे तो करू शकत नाही. म्हणजे त्याचं 19 कलमाचं उल्लंघन जे ते खरं तर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत होत असतं असं काही घटना तज्ञांचं किंवा लेखकाचं मत आहे. परंतु कियोटो वर्सेस जेजेलू हा जो खटला 1992चा खटला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की आपल्याकडे जे 19 कलम आहे ते काही अमर्याद नाहीये. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यामुळे 19 कलमाचं उल्लंघन होत नाही. त्यामुळे हा 10वा परिशिष्ट हा घटनात्मक आहे, अवैध किंवा असंवैधानिक नाही. सो मित्रांनो, आज आपण पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जाणून घेतलं. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण संसद चॅप्टरमध्ये इतरही काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण समजून घेऊ. तोपर्यंत